महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारबत मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे। काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीची तयारी पूर्ण होणार आहे। आज निघणाऱ्या मिरवणुकीत कोणते बडगे निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहे। गजानन, नक्कीच नागपुरातील मारबत उत्सव सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो पिवळी मारबत जी आहे ती या ठिकाणी आपल्या स्थानावरून निघालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। काळी आणि पिवळी मारबत अशा दोन मारबती ज्या आहे त्या वेगळ्या मार्गात निघत असते आणि नेहरू पुतळा परिसरात दोन्ही मारबतचं मिलन होते। 1984 साली पिवळ्या मारबतची परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून पिवळ्या मारबतीकडे बघितलं जातं। हा उत्सव देशभरात फक्त नागपुरात साजरा केला जातो। आपण या ठिकाणी जसजशी ही पिवळी मारबत पुढे जात असते तसतशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी वाढत असते। आपण बघू शकतो 30 ते 35 फूट उंचीची ही पिवळी मारबत जी आहे त्या ठिकाणी निघालेली आहे। विधिवत पूजा करून कोरोनाचे 2 वर्ष सोडले तर अखंडितपणे 144 वर्ष झाले ही पिवळ्या मारबत आणि काळ्या मारबतची परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी तेलीपुरा परिसरामधून ही मारबत जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे आणि थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। 144 वर्षांची परंपरा आणि ही मारबत आता मारबतीची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे। ठीक आहे गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल।